नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सगळ्यांचं माझं हलकाच किचन आणि बरंच काही या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपला विषय थोडासा वेगळा असणार आहे. माझं किचन किंवा महाराष्ट्र किंवा भारतात घडलेल्या घटनांविषयी आपण नाही बोलणार आहोत. तर आपण साता समुद्रापार एका सुनसान बेटावर घडलेल्या अमानवीय गोष्टींची जी फाईल बनवली गेली आहे, क्रूर कृत्यांची जी फाईल आहे असं आपण म्हणू शकतो. त्याला म्हणजे आपल्या भाषेत शब्दही नाही आहे. क्रूर अशी जी फाईल आहे त्या कृत्यांची, जेफ्री एप्स्टीनची जी फाईल आहे, जी सध्या सर्व सोशल मीडियावर ओघाने प्रत्येकाच्या स्क्रीनवर येते आहे. तर अमेरिकेच्या सेनेटमध्ये त्यावर कायदा केला, बिल पास केलं गेलं आणि नंतर मग ती सार्वजनिक केली आहे ती फाईल, ज्याच्यामध्ये 30 लाख पानांचे कागदपत्र आहेत. 1,80,000 फोटोज आहेत, 2,000 व्हिडिओज आहेत, 300 GBचा डेटा आहे, प्रत्यक्ष पुरावे, हार्ड ड्राईव्ह आणि इतर कागदपत्र हे सगळं मिळून एकत्र जे सोशल मीडियावर त्यांनी सोशलाईज केलं आहे अमेरिकेच्या न्याय विभागाने, तर त्यालाच जेफ्री एप्स्टीन फाईल्स असं म्हटलं गेलं. 2005मध्ये करेबियन बेटावर करेबियन सीमध्ये जे एक बेट होतं तिथे ज्या घडलेल्या अमानवीय कृत्यांची ही फाईल आहे आणि जी सध्या सगळ्या जगामध्ये सोशलाईज केल्यामुळे प्रत्येकजणच अतिशय निंदनीय पद्धतीने तिकडे पाहतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाला जनावरापासून माणूस बनण्यासाठी बराच मोठा कालखंड गेला आणि मग तो माणूस बनला. त्याचे नको असलेले अवयव गळून पडले. पण जेफ्री एप्स्टीन फाईल्स जेव्हा आपण पाहतोय तेव्हा असं वाटतंय की माणूस प्रगत झाला, पद, प्रतिष्ठा, पैसा सगळा आला की तो पुन्हा एकदा कसा जनावर झाला आहे हे आपल्याला तिथे पाहायला भेटतं आहे. तर या जेफ्री एप्स्टीनमध्ये बऱ्याचशा बलाढ्य देशातील राष्ट्राध्यक्षांची नावं आहेत, बऱ्याचशा मोठ्या लोकांची नावं आहेत, ज्यांना आम्ही आदर्श मानत होतो. आमच्या पिढीमध्ये जेव्हा सोशल मीडिया वगैरे नव्हता, तर तेव्हा आम्ही त्यांना पाहून मोठे झालो आहे. त्यांचे आदर्श पुढे ठेवून त्यांच्या फूटप्रिंट्सवर आम्हाला चालायचं होतं. असे बरेचसे आदर्श आमचे त्यावेळेसचे जे होते ते या जेफ्री एप्स्टीन फाईल्समध्ये गुन्हेगाराच्या रूपात दिसत आहेत. हे अतिशयच निंदनीय आहे, अमानवीय हे कृत्य आहे. आणि हे बघताना असं वाटतं की आपली गरिबी, आपले संस्कार हे आपले दागिने आहेत. आपल्यावर जे झालेले संस्कार आहेत, आपण जे जमिनीवर आहेत, आपण कुत्र्या मांजरांवर प्रेम करतो, गाई वासरांवर प्रेम करतो, ही आपली संस्कृती आहे, हे आपले दागिने आहेत. सामान्य माणसाचे हे दागिने आहेत आणि आपण ते अभिमानाने मिरवले पाहिजेत.